जय हिंद मित्रांनो, स्वागत गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या टी परीक्षा असेल किंवा सीटेट परीक्षा असेल, त्याच्यामधला जो पेपर 2मध्ये बघा, जर तुम्ही समाजशास्त्र घेऊन सध्या पेपर देणार असाल तर समाजशास्त्राचे 60 प्रश्न सध्या विचारण्यात येतात. तर त्याच्यामधले जे काही सामाजिक शास्त्र घटकामधले महत्त्वाचे जे प्रश्न आहे, तर ते प्रश्न सध्या बघा आपण बघणार आहोत आणि त्या प्रश्नाचं जे काही विश्लेषण असेल अधिक, तर ते देखील बघूया. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण जे काही सामाजिक शास्त्र आहे तर त्या संदर्भात प्रश्न बघूया. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, तर भारताच्या राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकाराचे संरक्षण कोण करते? तर ह्या संदर्भात तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी देण्यात आले: सर्वोच्च न्यायालय, संसद, राज्य सरकार, राष्ट्रपती. तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंट देखील करू शकतात. तर महत्त्वाचा प्रश्न आहे की भारताच्या राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकाराचे संरक्षण जे आहे तर ते कोण करते? तर त्या संदर्भात अधिक स्पष्टीकरण आपण बघूया. तर ह्या ठिकाणी बघा, सर्वोच्च न्यायालय जे आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, कारण भारताच्या राज्यघटनेत भाग 3 अंतर्गत दिलेले जे मूलभूत अधिकार आहे ते नागरिकांचे महत्त्वाचे बघा अधिकार आहे. या अधिकाराचे उल्लंघन झाल्यास नागरिकाला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे, ज्यामुळे सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत अधिकाराचे संरक्षण बघा प्रदान करते. म्हणून जो काही प्रश्न होता आपला, तर त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, सर्वोच्च न्यायालय. तर हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, कृष्णा नदीचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, मागे विचारण्यात आलेला आहे. जी कृष्णा नदी आहे तर त्या नदीचा उगम कोणत्या राज्यात झाला? तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ. तर ह्या संदर्भात उत्तर माहिती असेल तर कमेंट करू शकता. तर ह्या संदर्भात बघा आपण अधिक स्पष्टीकरण बघूया. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती पाहिजे की कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्र राज्यामध्ये झाला. तर ह्याच्यामध्ये जे काही कुठं झाला, तर महाराष्ट्रातील सातारा जे जिल्हा आहे तर त्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे बघा जंगलातून त्या ठिकाणी होतो. आणि ही नदी पुढे कुठे, तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामधून वाहते. हे 2 राज्य जे आहे, कर्नाटक पहिलं राज्य आणि दुसरं आंध्र प्रदेश. तर हे लक्षात ठेवा. उगम कुठं झाला? महाराष्ट्राच्या या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी उगम झाला आहे. तर हा वारंवार विचारण्यात आलेला IMP प्रश्न आहे, तर हा तुम्ही लक्षात असू द्या. सामाजिक शास्त्रामध्ये सध्या बघा विचारण्यात येतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, अजिंठा वेरूळ लेण्याचे निर्माण कोणत्या काळात झाले? जे काही अजिंठा वेरूळ लेणी आहे तर त्याचं जे निर्माण असेल तर ते कोणत्या काळात झाले? तर ऑप्शन काय आहे, मौर्य साम्राज्य, गुप्त काळ, चालुक्य काळ आणि सातवाहन काळ. तर ह्या संदर्भात बघा स्पष्टीकरण आपण पुढे बघूया. तर जो काही गुप्त काळ आहे, तर बघा अजिंठा वेरूळ लेण्याचे निर्माण मुख्यतः गुप्त काळामध्ये झाले होते, ज्यामध्ये बौद्ध, हिंदू, जैन धर्मातील बघा शिल्पकला आणि चित्रकला दर्शवणारी जी उत्कृष्ट उदाहरणे आपल्याला म्हणता येईल. आणि हे अजिंठा वेरूळ लेणी आहे तर त्या संदर्भात हे महत्त्वाचं जे काही ऑप्शन क्रमांक बघा ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे B. तर हे एक लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतात हरित क्रांती कोणत्या पिकासाठी झाली? आपल्याला माहिती आहे की जी काही हरित क्रांती आहे तर ती हरित क्रांती सध्या झाली होती, मात्र जे काही पीक आहे तर ते पीक म्हणजे कोणत्या पिकासाठी हरित क्रांती झाली होती? तर त्याच्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी आणि मक्याचं तर ऑप्शन देण्यात आले. तर ह्या संदर्भात ज्या कन्सेप्ट आहे क्रांती संदर्भात, त्याच्यामधल्या वेगवेगळ्या ज्या काही क्रांत्या असेल, पित्त क्रांती असेल, हरित क्रांती असेल किंवा इतर जे काही रिव्होल्युशन आहे संपूर्ण, तर ते तुम्ही पाठ असू द्या. त्याच्या संदर्भात एक तरी प्रश्न सध्या बघा विचारण्यात येतो आणि त्या दृष्टीने हरित क्रांती हा प्रश्न वारंवार सध्या विचारण्यात येतो. तर ह्या संदर्भात अधिकचं स्पष्टीकरण आपण बघूया. तर आपल्याला माहिती पाहिजे की जे काही गहू संदर्भात जे पीक होतं तर त्या संदर्भात हरित क्रांती झाली होती. आणि ते कधी, तर बघा 1960च्या दशकामध्ये भारतात हरित क्रांती झाली, ज्याचा उद्देश गहू उत्पादनात या ठिकाणी बघा वाढ करणं हा होता आणि त्यामुळे भारतातील अन्नधान्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. तर हरित क्रांती कधी झाली होती? 1960 हे वर्ष सध्या बघा लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला ह्याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं उत्तर इथं तुम्हाला जे काही प्रश्न आला तर ते तुम्ही देऊ शकतात. तर ह्या प्रश्नाचं ऑप्शन काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी A, गहू हे असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न क्रमांक 5. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज व्यवस्था या ठिकाणी बघा पंचायत राज व्यवस्था कोणत्या कायद्याने लागू झाली? जे काही पंचायत राज व्यवस्था आहे तर ती कोणत्या कायद्याने लागू झाली? तर 42वी घटनादुरुस्ती, 73वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती का 52वी घटनादुरुस्ती? तर असे ऑप्शन इथं देण्यात आले. तर ह्या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण बघूया पंचायत राज व्यवस्थेसंदर्भात. तर आपल्याला माहिती आहे की 73वी जी काही घटनादुरुस्ती आहे तर ती तुम्ही लक्षात असू द्या की 73 जी घटनादुरुस्ती आहे तर ती 1992 म्हणजे
1992मध्ये सध्या बघा करण्यात आली होती, ज्यामुळे ग्रामपंचायतीसह जे काही त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सध्या बघा सुरू करण्यात आली होती. ह्याच्यामधले 3 स्तरीय म्हणजे कोणते, तर जो काही जिल्हा परिषद असेल बरोबर, त्यानंतर पंचायत समिती असेल आणि इथे ग्रामपंचायत, म्हणजे 3 जे स्तर आहे तर ते तुम्ही लक्षात असू द्या, जिल्हा, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. तर ह्यानुसार सध्या बघा महत्त्वाची जे काही 73वी घटना दुरुस्ती असेल तर ती 1992मध्ये सध्या बघा झाली होती आणि त्यानुसार ग्रामपंचायतीसह त्रिस्तरीय पंचायत राजची व्यवस्था सध्या सुरू झाली होती. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे, 73वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. तर बघा भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सध्या बघा सुरू झालं होतं. भारत छोडो जे महत्त्वाचं आंदोलन होतं तर ते कोणत्या वर्षी सुरू झालं, तर इथं प्रश्नाचं ऑप्शन काय आहे, 1920, 1930, 1942, 1947. तर आपल्याला माहिती पाहिजे की जे काही 1947 असेल तर हे बघा ऑप्शनमधून आपल्याला कळतं, कारण जो काही स्वातंत्र्याचा कालावधी इथं होता. तर तुमच्याकडे हे 3 ऑप्शन इथं येतात, तर त्या संदर्भात आपण पुढे बघा ऑप्शन बघूया. तर ह्या संदर्भात स्पष्टीकरण असेल तर बघा 1947 जे आहे तर ते महत्त्वाचं भारत छोडो आंदोलन हे कोणी केलं होतं, तर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 8 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाले होते. आणि ह्याचा जो काही उद्देश होता तो म्हणजे ब्रिटिश साम्राज्याला भारतातून बघा बाहेर जाण्यास भाग पाडणे, आणि हे आंदोलनामध्ये जो काही करा किंवा मरा हे घोषवाक्य सध्या बघा प्रसिद्ध झालं होतं. तर एक लक्षात असू द्या 1942 जी काही आहे तर हे वर्ष तुम्ही लक्षात असू द्या. भारत छोडो आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली झालं होतं, तर जे काही आपले महात्मा गांधी आहे तर त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. तारीख देखील लक्षात असू द्या, जे काही 8 ऑगस्ट असेल, 8 ऑगस्ट 1942, तर ही डेट देखील लक्षात असू द्या. आणि ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं घोषवाक्य होतं ते म्हणजे करा किंवा मरा असं जे घोषवाक्य होतं तर ते घोषवाक्य देऊन सध्या हे जे काही भारत छोडो आंदोलन तिथं करण्यात आलं होतं. तर ह्या संदर्भात तुम्हाला 2 ते 3 प्रश्न इथे सध्या बघा त्या संदर्भात क्रिएट होतात, तर हे संपूर्ण लक्षात असू द्या. तर प्रश्नाचं आपलं जे उत्तर होतं तर ते म्हणजे इथं बघा 1942 ऑप्शन क्रमांक 3 भारत छोडो आंदोलन संदर्भात हा प्रश्न होता. तर ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 बघा भारताच्या राज्यघटनेनुसार आपत्कालीन परिस्थिती कोणत्या घटनेत नमूद आहे, बरोबर. राज्यघटनेमध्ये जी काही आपत्कालीन परिस्थिती असेल तर ती कोणत्या या ठिकाणी घटनेमध्ये सध्या नमूद आहे, तर भाग 16, भाग 17, भाग 18, भाग 19 हे 4 भाग इथे देण्यात आले. तर ह्या संदर्भात अधिकचं स्पष्टीकरण आपण बघूया. तर बघा भाग क्रमांक 18 जो आहे तर महत्त्वाचा बघा राज्यघटनेत जो भाग क्रमांक 18 अंतर्गत आपत्कालीन तरतुदीचा समावेश आहे, ज्यामध्ये काय आहे तर आणीबाणी असेल, राज्यातील आणीबाणी असेल आणि वित्तीय आणीबाणी याबाबत सुद्धा असतात. म्हणून हा जो भाग 18 आहे तर ह्या भाग 18मध्ये महत्त्वाचं तुम्ही लक्षात असू द्या, राष्ट्रीय आणीबाणी, राज्यातील आणीबाणी आणि वित्तीय आणीबाणी याबाबत सध्या बघा त्याच्यामध्ये समावेश आहे. तर हे एक लक्षात असू द्या. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, भाग 18 ऑप्शन क्रमांक सी, बरोबर. तर ह्या संदर्भात तुम्ही लक्षात असू द्या. आपत्कालीन जे असेल तर त्या 3 आपत्कालीन तुम्हाला सांगितल्या, तर त्या 3 आपत्कालीन तुम्ही लक्षात असू द्या. राष्ट्रीय आणीबाणी, बरोबर, त्यानंतर राज्यातील आणीबाणी आणि वित्तीय आणीबाणी ह्या 3 महत्त्वाच्या बघा तरतूद सध्या आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या कालखंडात भारताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. महत्त्वाचा प्रश्न आहे, मागे TET परीक्षेमध्ये आणि CTETमध्ये देखील विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर बघा भारताचा सुवर्णकाळ म्हणून कोणता काळ ओळखला जातो, तर बघा मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य, मुघल साम्राज्य, चालुक्य साम्राज्य असे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे. तर ह्या संदर्भात तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंट देखील करू शकता. तर बघा ह्या संदर्भात आपण जो भारताचा सुवर्णकाळ आहे त्या संदर्भात अधिकचं स्पष्टीकरण बघूया. तर जे सध्या बघा इथं जे काही गुप्त साम्राज्य आहे तर त्याला आपण भारताचा सुवर्णकाळ म्हणून सध्या ओळखलं जातं. कारण का, तर या कालखंडामध्ये कला असेल, साहित्य असेल, विज्ञान असेल आणि संस्कृतीच्या विविध जे काही क्षेत्र होते त्याचं उल्लेखनीय या ठिकाणी प्रगती झालेली आपल्याला दिसते आहे. तर हा गुप्त साम्राज्याचा काळ आहे, तर हा लक्षात असू द्या. गुप्त साम्राज्याच्या काळाला आपण भारताचा सुवर्णकाळ या ठिकाणी म्हणत असतो. ह्या कालखंडामध्ये कला क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल, विज्ञान क्षेत्र असेल किंवा संस्कृतीच्या विविध जे काही क्षेत्र आहे तर त्या संदर्भात उल्लेखनीय प्रगती आपल्याला झालेली दिसते. तर म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर गुप्त साम्राज्य ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 9 बघा
प्रश्न क्रमांक 9 काय आहे, तर पाणी फाउंडेशन संस्थेची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली आहे. पाणी फाउंडेशन जी स्थापना आहे तर ती कोणत्या उद्देशाने करण्यात आली. पाण्याचे संवर्धन, शिक्षण, आरोग्य आणि कृषी विकास. तर ह्या संदर्भात आपण बघूया अधिकचे स्पष्टीकरण. तर पाणी फाउंडेशन जे आहे तर आपल्याला माहिती आहे की त्यांचं जे फाउंडेशनचं नाव आहे त्याच्यामध्येच अर्थ आहे पाण्याचे संवर्धन करण्यासंदर्भात. ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बघा पाण्याचे संवर्धन आणि जल व्यवस्थापन यांच्यावर बघा उपायांवर काम करण्यासंदर्भात हे पाणी फाउंडेशन स्थापन करण्यात आलं आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून जी काही वॉटर कप स्पर्धा सध्या बघा राबवली जाते. तर ही एक महत्त्वाची स्पर्धा आहे, दरवर्षी सध्या राबवली जाते, ज्यामुळे पाणी टंचाई असलेल्या भागात जलसंधारणाचे महत्त्व सध्या बघा वाढले आहे. तर पाणी फाउंडेशन संदर्भात जे काही आमिर खान असेल तर त्यांच्याशी रिलेटेड फाउंडेशन आहे. तर हे देखील लक्षात असू द्या. ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी ही जी काही संस्था असेल तर ती महाराष्ट्रातील जे काही ग्रामीण भागामध्ये पाण्याचं संवर्धन आणि जल व्यवस्थापन ह्याच्यावर सध्या उपाययोजनेसंदर्भात काम करते, हे देखील लक्षात असू द्या. आणि जे काही वॉटर कप म्हणून जी स्पर्धा आहे तर ती सध्या बघा पाणी फाउंडेशन या ठिकाणी राबवत असते. ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही पुरस्कार सध्या बघा त्या ठिकाणी संबंधित पाणी फाउंडेशनमध्ये वॉटर कप स्पर्धेमध्ये ज्या सध्या गावाचा किंवा ज्या पंचायतीने भाग घेतला असेल तर त्या संदर्भात त्या ठिकाणी बक्षीस वितरण देखील केलं जातं. तर हे एक लक्षात असू द्या. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं होतं प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा उत्तर काय असणार आहे, ए पाण्याचे संवर्धन. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 10. 1857च्या बंडाच्या वेळेस भारताचा व्हाईसरॉय कोण होता. 1857चं महत्त्वाचं जे काही बंड होतं तर त्या संदर्भात बघा प्रश्न आहे. तर त्यावेळेस जो काही व्हाईसरॉय होता भारताचा तर तो नेमका कोण होता. तर हे असे प्रश्न सध्या बघा सामाजिक शास्त्र या घटकामध्ये सध्या विचारण्यात येतात. तर हे प्रश्न सध्या रिपीट झालेले आहे, त्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे. तर हे पाठच करून ठेवा जेणेकरून TET परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर क्रमांक 2मध्ये सामाजिक शास्त्रामध्ये अशा पद्धतीने प्रश्न हे येऊ शकतात. तर ह्या प्रश्नाचं ऑप्शन काय आहे, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड लिटन. तर 1857च्या वेळेस कोण होता व्हाईसरॉय, तर त्या संदर्भात आपण पुढे स्पष्टीकरण बघूया अधिकचं. तर आपल्याला माहिती आहे की लॉर्ड कॅनिंग जो होता तर तो महत्त्वाचा आपल्याला भारताचा जो व्हाईसरॉय असेल, म्हणजे इथं बघा 1857च्या बंडाच्या वेळेस लॉर्ड कॅनिंग भारताचा व्हाईसरॉय होता. आणि हे जे बंड आहे तर ते भारतातील पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचे सध्या बघा प्रतीक सध्या मानलं जातं. लॉर्ड कॅनिंग या ठिकाणी बघा लॉर्ड कॅनिंगने बंडानंतर भारतीय प्रशासनात काही बदलही केले होते. तर हे एक लक्षात असू द्या. लॉर्ड कॅनिंगचं नाव 1857चा जो काही उठाव असेल, 1857चा बंड असेल तर त्या संदर्भात जो काही भारताचा व्हाईसरॉय होता आणि ह्याच्यामध्ये पहिलं जे काही स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक देखील 1857च्या बंडाला सध्या आपण म्हणत असतो. तर ह्या 1-2 गोष्टी सध्या लक्षात असू द्या. तर प्रश्नाचं ह्याचं उत्तर काय होतं आपलं, लॉर्ड कॅनिंग. ऑप्शन क्रमांक C ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते. तर ह्या जे बेसिक कन्सेप्ट आहे तर ह्या लक्षात असू द्या. राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी. बरोबर. तर इथं आपल्याला उपराष्ट्रपती सध्या विचारलेले आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती तर आपल्याला माहिती पाहिजे की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे सध्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते आणि त्यांनी 1952 ते 1962 या कालावधीत सध्या बघा उपराष्ट्रपती जे पद आहे तर ते भूषवले होते आणि त्यानंतर ते राष्ट्रपती देखील झाले होते. तर हे एक लक्षात असू द्या. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनचा जो काही कालावधी आहे तर तो 1952 ते 1962 हा कालावधी सध्या लक्षात असू द्या. त्यानंतर त्यांनी जे काही राष्ट्रपती हे पद देखील सध्या बघा भूषवलेले आहे. तर हे लक्षात असू द्या. तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. तर बघा शहाबानो प्रकरण कोणत्या मुद्द्यावर आधारित आहे. जे काही शहाबानो प्रकरण होतं गाजलेलं प्रकरण आहे तर ते कोणत्या मुद्द्यावर आधारित आहे. तर हिंदू उत्तराधिकारी कायदा, मुस्लिम पर्सनल लॉ, दलित अधिकार आणि कृषी कायदे असे इथे 4 ऑप्शन देण्यात आले. ह्या संदर्भात तुम्हाला माहिती असेल उत्तर तर कमेंट देखील करू शकता. तर ह्याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण बघूया. तर बघा जो काही शहाबानो प्रकरण आहे तर ते शहाबानो प्रकरण एक प्रकारे मुस्लिम बांधव आहे तर त्या संदर्भात आहे. तर शहाबानो प्रकरण हे मुस्लिम लॉ आणि महिलांच्या जे काही घटस्फोटानंतर
हक्कावर बघा आधारित आहे, हे एक लक्षात असू द्या. या प्रकरणात शहाबानो यांनी जे काही पतीने घटस्फोट दिल्यानंतर निर्वाहाचा खर्च देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, ज्यामुळे धार्मिक आणि कायदेशीर चर्चेला सुरुवात झाली होती. तर ह्याच्यामध्ये जी काही महिला होती त्या महिलेचं नाव आहे शहाबानो आणि त्या शहाबानो संदर्भात हा महत्त्वाचा बघा मुस्लिम पर्सनल लॉ होता. तर त्या संदर्भात आपल्याला म्हणता येईल, कारण जी काही महिला होती तर तिने घटस्फोटानंतर बघा जो काही हक्कावर आधारित जो सध्या बघा मुस्लिम पर्सनल लॉ होता आणि या प्रकरणामध्ये शहाबानो यांनी त्यांच्या पतीने घटस्फोट बघा दिल्यानंतर जो सध्या निर्वाहाचा खर्च असतो तर तो देण्यासंदर्भात निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि त्या अनुषंगाने हे प्रकरण सध्या बघा पुढे बघा मुस्लिम पर्सनल लॉ संदर्भात शहाबानो प्रकरण सध्या गाजलं होतं. तर हे तुम्ही एक लक्षात असू द्या. तर आपलं प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ह्या ठिकाणी बघा शहाबानो प्रकरण कोणत्या मुद्द्यावर आधारित होतं, तर होतं बी क्रमांक मुस्लिम पर्सनल लॉ ह्या संदर्भात सध्या बघा शहाबानो प्रकरण होतं. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कराराने ब्रिटिशांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला? महत्त्वाचा प्रश्न आहे, मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे TET परीक्षेमध्ये. तर हा रिपीट सध्या बघा होताना आपल्याला आढळून आलेला आहे. तर कोणत्या कराराने ब्रिटिशांनी भारत जो काही सोडण्याचा निर्णय सध्या घेतला होता, तर बघा गांधी आयर्विन करार, शिमला करार, क्रिप्स योजना, माउंटबॅटन योजना असे 4 सध्या ऑप्शन आहे. तर या प्रश्नाचं अधिकचं स्पष्टीकरण बघूया. तर बघा माउंटबॅटन योजना ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर माउंटबॅटन योजना संदर्भात बघूया. तर ही जी योजना आहे तर ती बघा 1947 मध्ये लॉर्ड माउंटबॅटन यांनी प्रस्थापित केली होती, ज्यामुळे बघा भारताच्या फाळणीसह ब्रिटिशांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे या ठिकाणी भारत स्वतंत्र राष्ट्र बनला आणि पाकिस्तानाची स्थापना झाली. तर महत्त्वाची जी माउंटबॅटन योजना होती तर ती कोणाची होती, तर लॉर्ड माउंटबॅटन होते. त्यांनी 1947 मध्ये सध्या बघा ही योजना आखली होती आणि ज्याच्यामुळे एक स्वतंत्र या ठिकाणी बघा भारत राष्ट्र बनला आणि पाकिस्तानची सध्या बघा ह्याच्यामुळे त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. तर हे एक महत्त्वाचं आपल्याला भारताच्या फाळणीसह ब्रिटिशांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला होता माउंटबॅटन ह्या योजनेच्या जे काही तरतूद होत्या त्याच्या माध्यमातून. तर जे महत्त्वाचा आपला प्रश्न काय होता, कोणत्या कराराने ब्रिटिशांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला होता, तर जे ऑप्शन क्रमांक D या प्रश्नाचं उत्तर असणार आहे माउंटबॅटन योजना. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 14 बघा, कोणत्या भारतीय अर्थशास्त्रज्ञाला 1998 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले? बरोबर, त्या संदर्भात अमर्त्य सेन, JN भगवती, मनमोहन सिंग, रघुराम राजन तर असे ऑप्शन देण्यात आले. तर हे आता 1998चं आहे आणि आताचे जे काही 2000 लेटेस्ट 24चे सध्या नोबेल पारितोषिक ते देखील तुम्ही सध्या बघा पाठ असू द्या. त्या संदर्भात माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तेथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. तर आपला प्रश्न काय होता, कोणत्या भारतीय अर्थशास्त्रज्ञाला 1998 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाला? तर ह्या संदर्भात पुढे आपण बघूया. तर बघा अमर्त्य सेन जे आहे तर हे जे भारतीय सध्या बघा होते त्यांना जो नोबेल पारितोषिक असेल तर तो अर्थशास्त्र या विषयावरती सध्या बघा मिळाला होता. तर 1998 मध्ये अमर्त्य सेन यांनी कल्याणकारी अर्थशास्त्रातील त्यांच्या संशोधनाबद्दल बघा अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी विशेषतः दारिद्र्य असेल, उपासमार असेल आणि मानवी विकासावर जे काही काम केले होते तर त्या अनुषंगाने त्यांना महत्त्वाचं जो काही 1998 साली अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक सध्या बघा मिळालं होतं. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बघा 1 म्हणजे अमर्त्य सेन. तर हे नाव तुम्ही लक्षात असू द्या. बरोबर. प्रश्न क्रमांक पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 15. तर बघा प्रश्न क्रमांक 15 काय आहे, की भारतीय राज्यघटनेत समानता हा कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत उल्लेख केला जातो? समानता. तर बघा अनुच्छेद काय आहे, 14 ते 18, अनुच्छेद 19 ते 22, अनुच्छेद 23-24, अनुच्छेद 25 ते 28 असे ऑप्शन देण्यात आले. जो काही समानता असेल तर समानताविषयी इथं प्रश्न सध्या बघा विचारण्यात आलेला आहे. तर ह्या संदर्भात आपण पुढे स्पष्टीकरण तुम्हाला सांगतो. तर अनुच्छेद जो 14 ते 18 आहे तर तो बघा हे भारतीय राज्यघटनेतील समानतेचे अधिकार आहेत. म्हणजे 14
ते 18मध्ये जे काही इथं म्हटलेले आहे राज्यघटनेमध्ये, तर त्याच्यामध्ये समानतेचे अधिकार आहे आणि त्यामध्ये प्रत्येक नागरिकाला कायद्याच्या समोर ह्या ठिकाणी बघा समान आणि धर्म, जात, लिंग, अन्य आधारावर भेदभाव न करण्याचे अधिकार सध्या प्रदान करण्यात आले आहे. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. 14 ते 18 जो काही अनुच्छेद आहे तर त्याच्यामध्ये हे संपूर्ण बघा समानतेचे अधिकार म्हटलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक आपला उत्तर काय होता, तर बघा 14 ते 18 अनुच्छेद ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 बघूया. बघा प्रश्न क्रमांक 16 काय आहे, तर बघा इथे काय आहे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगचे मुख्य उद्दिष्ट काय आहे. सूक्ष्म असेल, लघु असेल आणि मध्यम उद्योग, बरोबर. तर ह्यांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर शिक्षण सुधारणा, औद्योगिक विकास, कृषी सुधारणा का नव उद्योग, असे 4 ऑप्शन इथे देण्यात आले. तर ह्या संदर्भात आपण उत्तर बघूया. तर औद्योगिक विकास आहे. औद्योगिक विकास म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगाचा उद्देश या ठिकाणी बघा औद्योगिक क्षेत्रात लघु आणि मध्यम व्यवसायांना प्रोत्साहन देणे आहे. यामुळे रोजगार निर्मिती होते, आर्थिक विकास होतो आणि निर्यातमध्ये वाढही होत असते. तर हे एक लक्षात असू द्या. औद्योगिक विकास जे क्षेत्र आहे तर त्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी हे जे काही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग जर असेल तर तो सध्या बघा त्या संदर्भात उद्दिष्ट आपल्याला म्हणता येईल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, औद्योगिक विकास. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 17. सहकार चळवळ भारतात प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली. सहकार जी चळवळ आहे तर ती भारतात प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, पंजाब. तर असे ऑप्शन देण्यात आलेले आहे. तर ह्या संदर्भात आपण स्पष्टीकरण बघूया. सहकार चळवळ संदर्भात, सहकार चळवळ जी आहे तर ती महाराष्ट्राशी संबंधित चळवळ आहे. तर सरकारची चळवळ आहे तर ती भारतात बघा प्रथम महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. या चळवळीचा उद्देश जो होता तो सहकारी संस्था स्थापन करून समाजातील विविध वर्गांना आर्थिक मदत देणे हा होता. सरकारी या ठिकाणी बघा सहकारी साखर कारखाने असेल आणि बँका, यामुळे महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. तर जो काही प्रथम जी चळवळ होती आपल्याला माहिती पाहिजे की महाराष्ट्रातून सुरुवात झाली होती सहकार चळवळीची. ह्याच्यामधला महत्त्वाचा जो काही उद्देश होता तो म्हणजे लक्षात ठेवायचा सहकारी संस्था स्थापन करण्यासंदर्भात आणि समाजातील विविध जे काही घटक असेल त्यांना आर्थिक मदत करणे, हे जे 2 उद्देश सध्या इथे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा सहकारी साखर कारखाने असेल किंवा बँका असेल, या महाराष्ट्रात बघा सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या काळी प्रगती झालेली होती. तर हे एक लक्षात असू द्या. तर ह्या संदर्भात अधिकचं माहिती आपण इथे घेतलेली आहे. तर प्रश्नाचं इथं उत्तर काय असणार आहे, सहकार चळवळ भारतात प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली, तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली होती. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न क्रमांक 18. तर बघा भारताच्या कोणत्या राज्यात, महत्त्वाचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राज्याला स्पाइस गार्डन म्हणजेच काय, तर मसाल्याचे बाग म्हणून ओळखले जाते. हा प्रश्न मागे TETमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर हा पाठच करून टाका. मसाल्याच्या बाग म्हणून ओळखले जाते किंवा मग हे ऑप्शन काय आहे, तर स्पाइस गार्डन. तर कुठं आहे ते, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिसा. तर हे राज्य इथं देण्यात आले. तर कुठं आहे स्पाइस गार्डन, तर या संदर्भात अधिकचं स्पष्टीकरण आपण बघूया. तर जे काही केरळ राज्य आहे तर केरळ राज्यामध्ये स्पाइस गार्डन म्हणून सध्या बघा ओळखले जाते. कारण येथे मसाले जसे की मिरी असेल, दालचिनी असेल, लवंग असेल, इलायची असेल, याचे उत्पादन बघा मोठ्या प्रमाणावर सध्या केले जाते. आणि केरळचा जो काही व्यापार असेल तर तो इतिहासात मसाल्याची महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तर केरळ राज्य सध्या जे आहे तर ते केरळ राज्याला स्पाइस गार्डन म्हणून देखील ओळखले जाते. कारण त्याच्यामध्ये जे मसाल्याचे पदार्थ होते तर प्रामुख्याने इथं जे काही मिरी, दालचिनी, लवंग, इलायची ही उत्पादने सध्या बघा मोठ्या प्रमाणावर सध्या घेतली जातात. म्हणून इथं केरळ राज्यासंदर्भात तुम्ही महत्त्वाचं जे प्रश्न आहे तर ते लक्षात घ्या आणि ऑप्शन इथे तुम्ही पाठच करून ठेवा. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, केरळ, स्पाइस गार्डन केरळ, बरोबर. अशा पद्धतीने लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 19. तर बघा भारतात संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावू शकते, बरोबर. संसदेचे संयुक्त जे काही अधिवेशन असेल तर ते कोण बोलवू शकतं, राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे सभापती का लोकसभेचे अध्यक्ष, असे 4 ऑप्शन आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे तर जे राष्ट्रपती असतात तर ते राष्ट्रपती बघा महत्त्वाचे आपल्याला भारतीय संविधानानुसार संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलवू शकतात. हे अधिवेशन त्यावेळी बोलवले जाते जेव्हा बघा लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही एकाच विधेयकावर सहमत होऊ शकत नाहीत आहे.
तर हे अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा राष्ट्रपती जे असतात तर ते सध्या बघा संयुक्त अधिवेशन सध्या बघा बोलवत असतात. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. तर आपलं जे काही ऑप्शन इथे देण्यात आले होते तर ते ऑप्शन क्रमांक ए असणार आहे ह्या प्रश्नाचं उत्तर. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 20. तर बघा कोणत्या कायद्याने भारताला या ठिकाणी बघा कोणत्या कायद्याने भारतात अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या हक्काचे संरक्षण केले जाते. महत्त्वाचा MP प्रश्न आहे, मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर ऑप्शन काय आहे? माहितीचा अधिकार कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, ST SC अत्याचार प्रतिबंधक कायदा, शेतकरी सुरक्षा कायदा. तर असे इथे 4 कायदे देण्यात आले आहे. तर ह्या संदर्भात अधिकची आपण माहिती घेऊया. तर बघा जो काही SC आणि ST अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे तर तो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण बघा अनुसूचित जाती म्हणजेच काय SC आणि अनुसूचित जमाती म्हणजेच काय तर ST यांच्यावरील अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यांच्या हक्काचे या ठिकाणी संरक्षण करण्यासाठी SC ST अत्याचार प्रतिबंधक कायदा सध्या बघा लागू करण्यात आलेला आहे. तर हा एक महत्त्वाचा कायदा आपल्याला म्हणता येईल SC आणि ST ह्या संदर्भात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं जे असणार होतं तर ते ऑप्शन क्रमांक C ह्या ठिकाणी बघा SC ST अत्याचार प्रतिबंधक कायदा ह्या ठिकाणी आपल्याला संरक्षण जे असेल तर ते ह्या कायद्याने महत्त्वाचं SC आणि ST हे जे काही प्रवर्ग आहे तर त्यांना सध्या संरक्षण प्रदान करण्यात आलं आहे. तर हे महत्त्वाचे आपण जे काही 20 प्रश्न सध्या बघा बघितले आहे. तर हे प्रश्न सध्या वारंवार सामाजिक शास्त्र या घटकामध्ये सध्या बघा रिपीट झालेले प्रश्न आहे. तर हे नक्कीच बघा तुम्हाला पुढे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 1 ते 2 मार्काचा नक्कीच फायदा होईल. तर हे संपूर्ण प्रश्न सध्या बघा पाठच करून टाका. व्हिडिओ एकदा सोडून 2दा बघा. तर हे प्रश्न तुमचे लक्षात येऊन जाईल. तर अशा प्रकारचे जे काही घटक असेल तर ते घटक सध्या TET परीक्षेमध्ये विचारले जातात. तर हे एक तुम्ही लक्षात असू द्या. तर हे एक महत्त्वाचं होतं. संपूर्ण PDF असेल किंवा नोट्स असेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. ही PDF देखील त्या ठिकाणी अवेलेबल होईल. तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. WhatsApp ग्रुप आहे तो देखील जॉईन करा. तसंच बघा जे काही प्लेलिस्ट देखील दिलेली आहे त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र संदर्भात प्लेलिस्ट आहे. त्यानंतर बघा परिसर अभ्यास असेल, सामाजिक शास्त्र असेल त्या संदर्भात देखील प्लेलिस्ट आहे. मराठी व्याकरण संदर्भात अतिसंभाव्य जे प्रश्न असेल तसेच PYQ असेल त्या संदर्भात बघा प्लेलिस्ट आहे. हिंदी संदर्भात देखील प्लेलिस्ट आहे व्याकरण संदर्भात. आणि महत्त्वाचं आहे ठिकाणी तुम्हाला संपूर्ण पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जे महत्त्वाचे घटक विचारण्यात येतात तर त्या संदर्भात संपूर्ण प्लेलिस्ट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. तुमचे महत्त्वाचे बघा 1 लाइनर संदर्भात प्रश्न आपले आणि असे एक्सप्लेन सध्या केलेले आहे. तर त्याच्या माध्यमातून तुमचे प्रश्न जे असेल तर ते डोळ्याखालून गेल्यामुळे बघा लक्षात हे राहू शकतात. तर त्या प्लेलिस्ट देखील चेकआउट करून घ्या जेणेकरून आता दिवस कमी आहे. तर जो काही वरवरचा अभ्यास असेल रिव्हिजन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. त्याच्या माध्यमातून 1 लाइनर जे प्रश्न असेल तर ते बघा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची सामाजिक शास्त्र या घटकावरती महत्त्वाचा लेक्चर व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, गरजूपर्यंत देखील पोचवा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वाचे टॉपिक सध्या आपण आपल्या YouTube चॅनलवरती सध्या तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर भेटू आपण एखाद्या पुढच्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.